उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। टोकाई सहकारी साखर कारखाना का विकला? सभासदांनी जाधव यांना विचारला जाब। वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना येथे आज दिनांक 21 जून रोजी होणारी वार्षिक सभा सभासदांनी उधळली। ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। येथील टोकाई सहकारी साखर कारखाना सभासदांचे रुपये परत द्या म्हणत सभासदांनी घातला गोंधळ। यांचा मोठा फौजफाटा असल्याने काही सुदैवाने घटना घडली नाही, परंतु शिवाजी जाधवांना परिस्थितीनुसार धूम स्टाईलने पळ काढावी लागले असे कळते। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील 7000हून अधिक सभासद हे अडचणीत आले आहेत, तर हा कारखाना 13 कोटी रुपये थकीत देणे असल्याने कारखाना का विकला असे म्हणत जाधव यांना सभासदांनी घेरले। आमचे पैसे परत करा सभेत गोंधळ घालत केली मागणी। जाधव यांनी सभेतून पळ काढत सभासदांना वाऱ्यावर सोडले। टोकाई सहकारी साखर कारखाना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे। या दोन्ही जिल्ह्यात या कारखान्याचे 7100 सभासद आहेत, तर यावर थकबाकी आहे। ही थकबाकी मागील गळीत हंगामातील FRP आणि ऊस तोडीच्या खर्चाची आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी याकरता सभासदांनी गोंधळ घातला। आज दिनांक 21 रोजी होणारी वार्षिक सभा उधळली। सध्या टोकाई सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे नेते शिवाजी जाधव यांचे वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे। भाजपचे नेते शिवाजी जाधव यांचे वर्चस्व असणारा कारखाना विक्री करूनही पैशाचा पत्ताच नाही, तर आता शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखानाच विक्रीस काढण्यात आल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। सभासदांना रुपये द्या आदेश देऊनही पैशांचा पत्ताच नाही। सभासदांच्या नाराजगीचा रोष आज रोजी जाधव यांना धडकी भरवणारा होता। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।